Hello dear learner. Today's topic is transitive and intransitive sentences. सकर्मक आणि अकर्मक वाक्य. सकर्मक म्हणजे कर्मासहित आणि अकर्मक म्हणजे ज्याच्यामध्ये कर्म नाही. आणि कर्म म्हणजे काय, इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो, ऑब्जेक्ट. त्याच्यामध्ये डायरेक्ट ऑब्जेक्ट, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असे दोन टाईप आहेत. तर ट्रान्झिटिव्ह सेंटेन्स कसं ओळखायचं की रिक्वायर्ड अ डायरेक्ट ऑब्जेक्ट टू कम्प्लीट देअर मिनिंग. ज्या सेंटेन्स मध्ये ऑब्जेक्टची आवश्यकता आहे त्याला म्हणतो आपण ट्रान्झिटिव्ह सेंटेन्स. आणि ज्या सेंटेन्स मध्ये ऑब्जेक्टची आवश्यकता नाही, डायरेक्ट ऑब्जेक्टची आवश्यकता नाही, इट गेट इट्स कम्प्लीट मिनिंग इट सेल्फ. ओके, जसं एक्झाम्पल, द बेबी स्माइल, नंतर आय एम व्हेरी हॅपी टुडे, ही स्लीप्स वेल, द डॉग इज रनिंग अराउंड आउटसाइड. ओके, so these sentences have ऑब्जेक्ट ज्याच्यामध्ये आहे त्याला म्हणतो आपण ट्रान्झिटिव्ह सेंटेन्सेस. जसं सचिन प्ले क्रिकेट, नंतर द डॉग चेज द बॉल, सी सॉल्व द प्रॉब्लेम, आय फॉरगॉट माय पासवर्ड. ओके, सो यू रिमेंबर ट्रान्झिटिव्ह सेंटेन्स मीन्स ज्या वर्ब मध्ये जसं प्ले, खेळण्याची जी ऍक्शन आहे, इट इज डिपेंड्स ऑन द ऑब्जेक्ट. बरोबर आहे. त्याला ट्रान्झिटिव्ह वर्ब्स आणि इंट्रान्झिटिव्ह वर्ब्स असा पण एक टाईप त्याच्यामध्ये येत असतो. सो यू रिमेंबर दॅट ट्रान्झिटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, ज्याच्यामध्ये डायरेक्ट ऑब्जेक्ट असते इन ऑर्डर टू गेट देअर मिनिंग. आणि इंट्रान्झिटिव्ह सेंटेन्सेस मध्ये इट डज नॉट रिक्वायर द डायरेक्ट ऑब्जेक्ट. ओके, सो दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर्स.